नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका शॉर्ट कव्हरिंगच्या स्ट्रॅटेजीच्या व्हिडिओमध्ये. नवीन एका म्हणजे पहिल्या शॉर्ट कव्हरिंगचा हा व्हिडिओ आहे. स्पाइकच्या स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ पण राहिलेला आहे. ओके, बघा, सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. शॉर्ट कव्हरिंग काय असते, डेफिनेशन पाठ करून जाण्यापेक्षा ह्याच्या मागची सायकोलॉजी समजून घेण्याचा प्रयत्न केला तर एकदम बेस्ट राहील. बघा, 20,000चा सायकोलॉजिकल नंबर आहे, बरोबर. सपोज करा मार्केटने इथून चांगला एक क्रॅश केला आहे, एका दिवशी असं मार्केट कुठं क्लोज झालंय, दुसरा एखादा दिवस असेल तिथं गेला असेल, तिथून परत मार्केटमध्ये फॉल आला असेल, परत एखाद्या वेळेस सेलिंग आले असेल, तर अशा वेळेस हे जे स्ट्रक्चर बनतंय त्यावेळेस मार्केटमध्ये काय सेंटिमेंट क्रिएट होतं बघा, की इथं 20,000चा सायकोलॉजिकल नंबरच्या खाली मार्केटमध्ये रिटेलर लोकांनी पोझिशनल सेलिंग करून ठेवले असते. पोझिशनल सेलर्स मार्केटमध्ये अवेलेबल असतात. पोझिशनल सेलर म्हणजे काय, लॉंग टर्म साठी होल्ड करून ठेवणारे लोक. का तर इथून सेलिंग येते त्यांना दिसतंय, मग ते म्हणतात की आता 20,000 खाली सस्टेन झाले मार्केट, चला मार्केट खाली जाईल. मग अचानक काय होतं, एका दिवशी मार्केट डायरेक्टली ओपन होतं 20,000च्या सायकोलॉजिकल नंबरच्या वरती. मला सांगा, ज्यांनी इथं सेलच्या पोझिशन बनवून ठेवलेल्या आहेत त्यांनी एसएल कुठे लावले असणार आहेत, 20,000च्या सायकोलॉजिकल नंबरच्या वरती. मग डायरेक्टली ह्यांच्या एसएल ला मार्केट ओपन झालं तर मार्केटमध्ये येते शॉर्ट कव्हरिंग, म्हणजे ह्यांचे एसएल एक्झिट व्हायला चालू होतात, स्टॉप लॉस एक्झिट व्हायला चालू होतात, पोझिशन एक्झिट व्हायला चालू होतात आणि मार्केटमध्ये एक अपसाइड मोमेंटम आपल्याला बघायला भेटतं. याला म्हणायचं शॉर्ट कव्हरिंग. आता ह्याच्यामध्ये दोन टाइप मध्ये आपल्याला एंट्री बनवता येते बघा. एक तर पहिली कॅन्डल रेड बनली तर, किंवा पहिली कॅन्डल ग्रीन बनली तर. ओळखायची कशी शॉर्ट कव्हरिंग, सिंपल आहे. रेजिस्टरच्या खाली मार्केट 2-3 दिवस जर सस्टेन झाला असेल, डायरेक्ट ओपन त्याच्या वर होत असेल तर शॉर्ट कव्हरिंगचा दिवस आहे म्हणून समजून जायचं. त्यावेळेस फिप बीप काय सुद्धा मार्क करायचं नाही, कारण सपोर्टला सपोर्ट घेतं मार्केट, प्राइस ऍक्शन बनवून वर जातं. असं शॉर्ट कव्हरिंगच्या दिवशी होतं. ठीक आहे, आता बघा एंट्री कशी बनवायची. सपोज करा पहिली कॅन्डल आली रेड. बघा, पहिली कॅन्डल रेड येत असेल इथं तर वाट बघायची. मार्केटमध्ये 20,000 पासून मार्केट सपोर्ट घेऊ शकतं, त्यामुळे फिप मार्क करायचे नाही. अशी रेड आली, ह्याच्यानंतर जर मार्केट बाबा थोडंसं खाली आलं वर आलं काही होऊ द्या, आपण सरळ हाय मार्क करायचा. हायच्या वरती निघताना तुम्ही बाय साईडला एंट्री बनवायची. हायच्या वर निघताना बाय साईडला एंट्री बनवायची. लोचा एसएल ठेवायचा 1:1 साठी तुम्ही ट्राय करू शकता किंवा ट्रेल पण करू शकता शॉर्ट कव्हरिंग मध्ये, कारण अपसाइड मोमेंटम भरपूर असं येतं. एसएल समजलं, टार्गेट समजलं, एंट्री कशी बनवायची ते पण समजलं. जर इथं ग्रीन कॅन्डल क्लोजिंगची वाट बघितली तुम्ही तर एकदम बेस्ट राहणार आहे तुमच्यासाठी, काहीही प्रॉब्लेम नाहीये. मग थोडंसं नीट तुम्हाला ड्रॉ करून देतो बाबा, बनवलं नाही बघा. आता आलं इथून वर चाललं बाबा, परत चाललं आणि ह्याच्यावरती निघताना तुम्ही बाय साईडला एंट्री मारू शकता. इथल्या हायच्या वरती रनिंग कॅन्डल मध्ये एंट्री मारू शकता. क्लोजिंगची वाट बघितली तर एकदम बेस्ट आहे. तसं आपण काल काय केलं बघा, एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला एक दोन. हे बघा, आता ह्याच्या खाली सस्टेन किती दिवस आहे बघा मार्केट आधी. इथं बघा सेलिंग 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 3 दिवस तर फुल सस्टेन दिसतंय मार्केट. इथं पण काय बघा, सेलिंग. ठीक आहे, आणि अचानक बघा इथं क्लोजिंग झाली होती आणि ओपन कुठं झाला, डायरेक्टली सायकोलॉजिकल नंबरच्या वरती. पहिले आले हॅमर कॅन्डल, रेड कॅन्डल आहे पहिली. मग आपण काय केलं, रेडचा हाय मार्क केला, ह्याच्यावर निघताना बाय साईडला एंट्री मारली, लोचा एसएल ठेवला, मस्त मार्केटमध्ये अपसाइड मोमेंटम आपल्याला बघायला भेटलं. एवढी सिंपल स्ट्रॅटेजी आहे. सपोज करा पहिली आली ग्रीन कॅन्डल. पहिली काय आली, ग्रीन कॅन्डल. पहिली ग्रीन कॅन्डल आली, सरळ सरळ ग्रीन कॅन्डलच्या हाय ब्रेकआउट सोबत बाय साईडला एंट्री घ्यायची. असं ग्रीन कॅन्डलचा हाय बनलेला आहे, इथं तिचा हाय, तर ह्याच्यासोबत बाय साईडला एंट्री घ्यायची. लोचा एसएल 1:1 पासून ट्रेलिंग करायला स्टार्ट करू शकता तुम्ही. चांगलं एक अपसाइड मोमेंटम तुम्हाला बघायला भेटेल. एवढी सिंपल स्ट्रॅटेजी आहे. ह्यासाठी तुम्ही स्टडी केला असता तर तुम्हाला स्वतःला पण समजलं असतं. ह्याच्यापेक्षा भारी स्पाइकची स्ट्रॅटेजी आहे, त्याचा नेक्स्ट व्हिडिओ बनवतो. पण ह्याचा अजून एखादं एक्झाम्पल इझिली सापडावं फक्त आपल्याला आहे. एक्झाम्पल आपण ट्रेड घेतला होता बघा त्या दिवशी शॉर्ट कव्हरिंगचा, बघूया, शोधूया. तर मी एवढी बॅक टेस्टिंग केलेली ना काल, त्यामुळे तर एवढी घाण दिसते आपल्याला चार्टवरती की विचारू नका. ठीक आहे. आता अजून एक ह्याच्यामध्ये शॉर्ट कव्हरिंगचं असं नाही की बाबा फक्त सायकोलॉजिकल नंबरच्या खाली शॉर्ट कव्हरिंग होते. जसं इथं बघा, लोवर लो लोवर लो लोवर लो लोवर लो मार्केटमध्ये मारलेला आहे. मग ह्या लोवर लो मध्ये रिटेलर काय केलं असणार आहे, सेल केलं असणार आहे, त्यांचे टॉप लॉस कुठे असणार आहेत बघा, या स्विंगच्या आसपास असणार आहेत, या स्विंगला असणार आहे. मार्केट डायरेक्ट ओपन कुठे होतंय, रिटेलरच्या एसएलला. पहिली रेड कॅन्डल आली, त्याच्या हाय ब्रेकआउट सोबत बाय साईडला एंट्री मारली, मार्केटमध्ये अपसाइड मोमेंटम आपल्याला बघायला भेटत आहे. हा पण शॉर्ट कव्हरिंगचा दिवस आहे बघा, आपण ट्रेड त्या दिवशी पकडलेला होता. ठीक आहे, समजून घ्या. तुम्हाला जर सेंटिमेंट आणि सायकोलॉजी समजली पाहिजे, रिटेलर काय करतात हे समजायला लागलं की काय टेन्शन नाही. मग नुसतं पाठ करून जायचं नाही, सायकोलॉजिकल नंबरच्या खाली ओपन होतं, वर होतं, ओपन होतं, असा विचार करून जायचा नाही फक्त. ठीक आहे, अजून थोडस आहे का एक्झाम्पल इझिली सापडायसारखं.
इथं कुठं तर होतं 21,500. ठीक आहे. कधी तर बनतात बघा या सगळ्या एंट्री. त्याच्यामुळे आपल्याला थोडस सावध तर राहायलाच पाहिजे. ज्या दिवशी बनते त्या दिवशी फिब पण वर्क होत नाही. हा आहे बघा सापडलं. इथं बघा ही सेलिंग दिसते 1 टाइम आणि ही सेकंड टाइम. 2 टाइमची सेलिंग आहे बघा. 2 टाइम सेलिंग आहे इथं. मग यावेळेस काय झालं मार्केटमध्ये, आलं मार्केट रेड कॅन्डल आली पहिली, लोच्या खाली निघलं, परत हाय निघताना आपण बाय साईडला एंट्री मारली होती बघा. इथं बाय साईडला एंट्री मारली होती आपण रनिंग कॅन्डल मध्ये. आणि इथं मार्केटमध्ये आपल्याला एक स्पाइक पण बघायला भेटला होता. 1:1.4 पर्यंत हा ट्रेड गेलेला होता. पण लगेच खाली का आलं बघा, कारण जास्त दिवस सस्टेन नाहीये. एकच सिंगल दिवस आहे फक्त, एक सिंगल सेकंड टाइमला. जेवढं जास्त सस्टेन असेल मार्केट खाली तेवढं वरती मार्केट जातं. जर जास्त सस्टेन नसेल तर मार्केटमध्ये फॉल यायला पण चान्स आहे. ठीक आहे. असं शॉर्ट कव्हरिंगचे हा दिवस होता. व्हिडिओ कसा वाटला समजतंय का तुम्हाला, कमेंट बॉक्समध्ये सांगा. ब्रोकर चांगले युज करा. एक्सएनएस एक्सएम 2 टॉपचे ब्रोकर आहेत, तेवढंच फक्त युज करण्याचा तुम्ही प्रयत्न करा माझ्या हिशोबाने तरी. आणि आता एक्सएम मधला बोनस आय थिंक 30 तारखेला संपून जाईल. ज्यांना डिपॉझिट करून ठेवायचं त्यांनी डिपॉझिट करून ठेवा. नंतर तुम्ही काही दिवसानंतर ट्रेडिंग चालू केली तरी काही प्रॉब्लेम नाही. शिकून घ्या, समजून घ्या, त्याच्यानंतरच ट्रेडिंग चालू करा. ओके. व्हिडिओला भरपूर असं शेअर करा, तुमच्या मित्रांना पण शॉर्ट कव्हरिंग काय असते समजून जाईल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.